नमस्कार. पब्लिक पुराणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राचे राज्यपाल भारताचे उपराष्ट्रपती झाले आहेत. सगळ्या मराठी बांधवांकडून, भगिनींकडून, लाडक्या भगिनींकडून त्यांचं अभिनंदन. खरं तर असा योग दुसऱ्यांदा येतो आहे. शंकरदयाल शर्मा देखील राज्यपाल असताना उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढले होते, निवडून आले होते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असताना उपराष्ट्रपती झाले होते. ते पुढे राष्ट्रपतीही झाले. आज उपराष्ट्रपती झालेल्या सध्याच्या मराठी राज्यपालांच्या नशिबी हे भाग्य आहे का आपल्याला माहिती नाही, पण आपण त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात. नुकतेच खरं तर राज्यपाल मुंबईत आले होते. एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे यांनी चार्टर्ड विमान, सरकारी विमान त्यांना पाठवायची तयारी देखील दाखवली होती, पण ती सगळी विनंती किंवा आग्रह नाकारून राज्यपाल पदाची शपथ घ्यायला ते स्वतः एका सर्व्हिस विमानातनं इथे हजर झाले होते. CP राधाकृष्णन यांना खरं तर केंद्रीय मंत्रिमंडळात जायचा योगही आला होता वाजपेयी सरकारच्या काळामध्ये, पण एका वेगळ्या राधाकृष्णनना फोन केला गेला आणि CP राधाकृष्णन यांचं नाव मागे पडलं आणि राधाकृष्णन हे केंद्रीय मंत्री झाले. कित्येकांना नियती पुन्हा संधी देतच नाही. CP राधाकृष्णन यांचं मात्र तसं झालं नाही. ते उपराष्ट्रपती झाले आहेत. देशातलं क्रमांक 2चं सर्वोच्च पद त्यांना मिळालेलं आहे. अभिनंदन केल्यावर अर्थातच वेळ येते विश्लेषणाची. या निवडणुकीत CP राधाकृष्णन यांना मतं नेमकी मिळाली तरी किती, हा पहिला मुद्दा. जयराम रमेश हे इंडिया ब्लॉकचे करते धरते, विचारवंत, नरेटिव्ह सेट करणारे, त्यांनी स्वतःच ट्विट केलं आहे, 315 मतं इंडिया ब्लॉककडे होती, पण मतं मिळाली 300. याचा अर्थ 15 मतं सरळ सरळ फुटली. त्याला जोडून जी माहिती येते आहे ती माहिती किंवा कुजबूज अशी आहे, वोट इनव्हॅलिड करायचं ठरलं होतं. त्याच्यात विरोधी बाकांवरच्या 14 जणांनी वोट्स इनव्हॅलिड केली, म्हणजेच इंडिया ब्लॉकला 29 मतांचा खड्डा पडला. 29 मतं क्रॉस वोटिंग करून काहींनी सक्रिय मदत केली तर काहींनी दूर राहून आपण सत्ताधारी आघाडीबरोबर आहोत असे संदेश दिले. मतदान गुप्त असतं मित्रांनो, पण यातून जो संदेश द्यायचा असतो तो संदेश त्या त्या वोटांचं व्यवस्थापन करणाऱ्यांना बरोबर मिळालेला असतो. आता कसा असतो हा संदेश? मतदान असतं गुप्त. उपराष्ट्रपती पदासाठी निवडून आलेले खासदार आणि राज्यसभेचे सदस्य असे दोघेही संसदेचे सदस्य मतदानाला पात्र असतात. मतदारांची ही संख्या जर लक्षात घेतली तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला राधाकृष्णन यांना जी मतं मिळायला हवी होती त्यापेक्षा त्यांना मतं जास्त मिळाली. आणि अर्थातच त्यांना मतं जास्त मिळाली म्हणजे त्यांच्या विरोधात उभे असलेले माजी न्यायाधीश रेड्डी यांना मतं त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी पडली. का झालं हे? कुठेतरी खासदारांना संदेश द्यायचा होता, सत्ताधारी आघाडीच्या जवळ जायचं होतं. खरं तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काँग्रेसनी, विशेषतः राहुल गांधी यांनी गेले काही दिवस एक दमदार शक्ती प्रदर्शन करायचा प्रयत्न केला होता. वोट चोरीचा अजेंडा नरेटिव्ह म्हणून देशासमोर आणला होता. आता खरं तर इथे देखील वेगळ्या प्रकारची वोट चोरी झाली. भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षाची मतं घेतली. ती चोरी होती का आपणहून या, माझं मत मी तुम्हाला देतो अशी एक स्वहून दाखवलेली चोरीची तयारी होती, ते समोर येईलच. यातला सर्वात मोठा मुद्दा राज्यपाल महाराष्ट्राचे आहेत हा तर आहेच, पण महाराष्ट्रातल्या मविया नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका अतिशय सैल झालेल्या गठबंधनातली मतं फुटली असा एक दावा मोठ्या प्रमाणावर केला जातोय. आजचं पब्लिक पुराण त्याबद्दलच आहे. लोकसभेत महाराष्ट्रात मवियाला
प्रचंड मोठं यश मिळालं होतं. हे यश किती होतं तर काँग्रेसचे तब्बल 13 आमदार निवडून आले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आमदार पळून एकनाथ शिंदेंकडे निघून गेले असले तरी 9 लोकसभेच्या जागा त्यांनी जिंकल्या होत्या आणि शरद पवार यांच्या पक्षाने 8 जागा 8 लोकसभा मतदारसंघांवर विजय मिळवला होता. हा निकाल भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीला आणि त्यांना नव्याने जाऊन मिळालेल्या अजितदादा पवारांना कमालीचा धक्का देणारा होता. 48 पैकी 30 खासदार विरोधी असावेत इथे मोदींचं 400 पारचं गणितही मोळगळलं होतं. कुठेतरी कोलमडलेल्या या गणिताला कसं काय सावरून घ्यायचं हा मोठा प्रश्न नंतर निर्माण झाला असता, पण चंद्राबाबू आणि नितीश कुमार या दोघांच्या पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे तो प्रश्न काही समोर आला नाही. विधानसभा आली. विधानसभेत उलट्याचं पालटं झालं. लाडक्या बहिणींनी मदत केली. संघ परिवारातल्या कार्यकर्त्यांनी प्रचारात सर्वस्व ओतून दिलं आणि चित्र पार बदललं. महायुती पुन्हा एकदा सत्तेत आली. आता सत्तेत आलेल्या या पक्षाच्या जवळ असणं हे काही खासदारांना हवं आहे का? केंद्रात 400 पार नसले, स्वबळावर संपूर्ण बहुमत मिळालं नसलं तरी पंतप्रधान मोदी हे अत्यंत शक्तिशाली आहेत. आजही लोकप्रियता घटली असेल पण अजूनही मोदी यांना पर्याय नाही. राहुल गांधी ते अंतर कापायचा प्रयत्न करत असले तरी ते दूर आहेत. अशा वेळेला केंद्रात आणि राज्यात जर सरकार एकच असेल तर खासदारांना वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनच नाही तर काही अधिकार हवे असतात. मतदारसंघांमध्ये निधी हवा असतो, विकासाची कामं करून घ्यायची असतात. त्यासाठी पंतप्रधान ते भेटत असतील नसतील, मुख्यमंत्री बरोबर असावेत असं सातत्याने वाटत असतं. काही ठिकाणी खासदारकीची उमेदवारी ही भारतीय जनता पक्षाच्या जवळ असलेल्यांनाही दिली गेली होती मवियाकडून आणि ते यशस्वीही झाले होते. या खासदारांनी आज आपली मतं सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात टाकली का? गोष्ट इथेच आहे, पाणी इथेच मुरत आहे. एकनाथ शिंदे यांचे खंदे सहकारी असलेल्या नरेश म्हस्के यांनी मतं फुटली असं जाहीर केलेलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंची 5 मतं फुटली आणि शरद पवारांची 2 मतं फुटली असंही म्हटलं जात आहे. मतदान गुप्त आहे. कळेल, राजकीय वर्तुळाला निश्चित कळेल की मतांमध्ये नेमकं काय झालं आहे. पण आज मतं फुटून जे काय महाविकास आघाडीत झालेलं आहे त्याचं कवित्व किंवा त्याचे परिणाम हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निश्चित दिसू शकतात. काँग्रेसला कुठेतरी वाटतंय की आपली हक्काची वोट बँक, आपली अल्पसंख्याक मतं, आपली दलित समर्थक मतं ही सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेली आहेत. मतयंत्रावर त्यांना उद्धव ठाकरेंचं बटन दाबायची सवय झाली तर ही मतं परत येणार नाहीत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात अशी काँग्रेसमध्ये कुजबूज आहे. खरं तर काँग्रेसनी ज्या प्रकारे आंदोलन केलं होतं, मतचोरीचा मुद्दा पुढे आणला होता आणि राहुल गांधी ज्याप्रमाणे केंद्रस्थानी येण्याचा प्रयत्न करत होते त्यानुसार काँग्रेसला या निवडणुकीत मतं मिळवायलाच हवी होती. धनखड यांच्या राजीनाम्यामुळे ही सगळी निवडणूक आलेली होती. त्या निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या मार्गारेट अल्वा यांना अत्यंत कमी मतं मिळाली होती. ही मतं कुठेतरी केवळ 182 होती. आज तो पल्ला पार करत काँग्रेस 300 पर्यंत पोचलेली आहे हे मान्य आहे. पण तरी देखील मतं का फुटली आहेत? काँग्रेस मतं बरोबर का ठेवू शकत नाही आहे आणि काँग्रेसच्या आधारांनी पुढे जाऊ बघणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या खासदारांना ते आता नकोसे झाले आहेत का? आणि शरद पवारांच्या 8 खासदारांपैकी काहींनाही सत्तेच्या वळसणीला जाऊन उभं राहावंसं वाटतंय का? निकालांमुळे संशय कल्लोळ प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. कुठेतरी शरद पवारांचा गट आणि विशेषतः शरद पवारांसारखा अत्यंत महत्त्वाचा नेता स्थानिक स्वराज्य संस्थांकडे अतिशय आशेने पाहतोय. आपली जी मतं आहेत किंवा आपले जे मनसबदार आहेत, सरदार आहेत त्यांना आपण अत्यंत उत्तमरित्या ओळखतो. ते काही फारसे कुठे जाणार नाहीत.
ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आपल्याकडे परत येतील असं त्यांना वाटतं आहे. अजितदादांचे आमदार जरी जास्त निवडून आले असले तरी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेली मतं जास्त आहेत. आणि असं असताना कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आशेचा किरण म्हणून खरंच शरद पवार पाहतायत अशी चर्चा सुरू असताना जर त्यांची मतं खरंच फुटली असतील तर तो एक फार मोठा आघात आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले खासदार आणि आमदार आमच्याकडे येणार आहेत अशी भाषा किंबहुना अशी घोषणा आज सकाळीच एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळच्या असलेल्या कृपाल तुमाने या माजी खासदारांनी आणि सध्याच्या विधान परिषदेच्या आमदारांनी केलेली आहे. ते नेमके कोण येणार आहेत हा धमाका दिवाळीत कळेल असंही सांगितलं गेलेलं आहे. कुठेतरी एकनाथ शिंदे स्वतःचं वर्चस्व, महाराष्ट्रावरची स्वतःची पकड जास्त मजबूत आहे हे दाखवण्यासाठी दिल्लीत मी कशी मतं ओढून आणली हे दाखवायचा प्रयत्न करतील अशी ही चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांना मानणारं नेतृत्व अद्यापही कमी झालेलं नाही. अनेक नगरसेवक त्यांच्याकडे यायच्या तयारीत आहेत. खासदारांना पण आधार वाटतोय की एकनाथ शिंदे आपल्याला मदत करतील. ते खरोखरच मातोश्रीऐवजी एकनाथ शिंदे यांना मतदान करणार आहेत का? एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतले समन्वयक होते. त्यांनी खरंच ही मतं ओढण्याचा प्रयत्न केला आहे का? जी काही 29 मतं इकडची तिकडे गेली, 15 दिली गेली नाहीत, 14 फुटली, त्यात महाराष्ट्रातली मतं नेमकी किती आहेत हा प्रश्न आहे. तो सध्या सर्वाधिक महत्त्वाचा आहे. काँग्रेसला भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या पक्षांची मोठ बांधून ठेवता आली नाही. बिजू जनता दल आज ओरिसामध्ये भाजपमुळे हरलं आहे, पण ते मतदानात काँग्रेसच्या बरोबर गेले नाहीत. त्यांनी काठावर उभं राहणं पसंत केलं. तसंच BRSनं पण केलं. आप हा एक अतिशय महत्त्वाचा पक्ष वगळता काँग्रेसला मोठ्या प्रमाणात फारशी मदत कोणाकडून मिळालेली नाही. ही काँग्रेस आता उद्धव ठाकरे यांच्या खासदारांवर संशय घेईल. शरद पवारांच्या खासदारांनी दोगलेपणा करला असं मानत स्वतःची लढाई स्वतः लढेल का हा एक प्रश्न. आणि मवियातल्या संशय कल्लोळाचं वादळ आघाडी तुटेपर्यंत जातं का हा दुसरा प्रश्न. सत्ताधारी गटामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सहीनी सगळी कामं होत असतात, त्यामुळे त्यांनी काही मतं फोडली का असं एक सबटेक्स्ट कदाचित काही दिवसांनी सुरू होईल. एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी शिंदे साहेबांनी आणि फडणवीसांनी एकत्रित मतं फोडली असं सांगणं सुरू केलंच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधला संशयही वाढेल. दुसरं असं आहे की राज्यसभेतल्या काही सदस्यांची विरोधी बाकांवरच्या मुदत संपती आहे. नावं घेणं योग्य नाही. त्यातले काही जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेल्याची ही चर्चा आहे. त्यांनी त्यांची मतं फिरवली का? प्रियंका चतुर्वेदी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या चेहरा झालेल्या आहेत, त्या प्रवक्त्या आहेत. त्या देखील मोदीजींना भेटायला गेल्या होत्या. त्यांनी त्यांचं मत फिरवलं का? सांगता येणं शक्य नाही. हेतुआरोप करणं योग्य नाही. पण मवियाच्या आघाडीमध्ये काहीसं वादळ निर्माण झालेलं आहे. एकमेकांकडे फारच संशयाने पाहण्याची वृत्ती बोकाळणार आहे. त्याचा लाभ घेत पुन्हा महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रभावी होण्याचा प्रयत्न करणार आहे का हा आजचा प्रश्न आहे. अर्थात याचे काही पोटप्रश्नही आहेत की अंतरात्म्याचा आवाज ऐकून उपराष्ट्रपती पदासाठी मतदान करा असं म्हणायची वेळ का आली? नागरिकांनी ज्या पक्षासाठी मतदान केलं आहे त्या पक्षाच्या भूमिकेला खासदार धरून का राहत नाहीत? लोकप्रतिनिधी असलेले खासदारही वैधरित्या मतं टाकण्याचं साधं कर्तव्य कसं निभावू शकत नाहीत? निष्ठा विकणारे खासदार हे खरंच जनतेचे प्रतिनिधी असावेत का? राईट टू रिकॉल असावा का? बरेच मोठे प्रश्न आहेत. महाराष्ट्रात सत्ताधारी युती अत्यंत जोमानं पुढे जायचा प्रयत्न करते आहे. एकनाथ शिंदे यांना बरोबर तर घेतलेला आहेच, पण देवाभाऊ नावाची पोस्टर्स महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. महायुती एकत्र राहूनही भारतीय जनता पक्ष स्वतःचा ब्रँड मजबूत करायचा प्रयत्न करते आहे. याचंही प्रतिबिंब कुठे पडणार आहे का?
आणि महाविकास आघाडीतल्या बाहेर पडू इच्छिणाऱ्या खासदारांना स्वतःकडे ओढायचे प्रयत्न तर होणार नाही आहेत ना. महाराष्ट्राचं राजकारण 2014पासून सतत बदलतं आहे, ते कुठेही स्थिरावत नाही आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक महाराष्ट्राची संबंधित होती, ती अर्थातच CP राधाकृष्णन यांच्या उमेदवारीमुळे आणि काल झालेल्या मतदानाचा कौल हा मतं फुटली हे दाखवत असल्यामुळे खरंच काय होईल, खरंच तुटेपर्यंत हे ताणलं जाईल का, आघाडी तुटण्याला हे निमित्त कारण ठरेल का, अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. आपल्याला याबद्दल काय वाटतं आहे आम्हाला जरूर कळवा. आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सगळ्यावर आहोत. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. जनतेला या फुटलेल्या मतांबद्दल काय वाटतं आहे, अवैध ठरलेल्या कौलाबद्दल काय वाटतं आहे, जरूर प्रतिक्रिया द्या. आपल्या प्रतिक्रियांची प्रतीक्षाही आहे आणि आपल्या प्रतिक्रियांचं स्वागतही आहे. मृणालिनी नानीवडेकर या पब्लिक पुराणमधून आपला निरोप घेते आहे, आपल्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत. नमस्कार.